तर शंभू बॉर्डरवर पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी एकवटलेले आहेत। प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय। काल सुद्धा त्यांना त्या ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं, दिल्लीत पोहोचू देण्यात आलेलं नव्हतं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं। आणि आता ही दृश्य आहेत शंभू बॉर्डरवरची। प्रलंबित मागण्या आणि अमेरिकेसोबतचा मुक्त व्यापारी करार याच मुद्द्यावर आता शेतकरी एकवटलेले आहेत। तर हे सगळे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। हरियाणा प्रशासनानं पंजाब आणि हरियाणा दरम्यानची ही शंभू सीमा, शंभू बॉर्डर पूर्णपणे सील केलेली आहे। दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येने शेतकरी एकवटलेले आहेत। हे शेतकरी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा देणार होते आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या होत्या, सोबतच अमेरिकेसोबतचा जो काही व्यापारी करार होता त्याचा सुद्धा विरोध, त्याचा सुद्धा निषेध हे शेतकरी करतात। थेट जाणून घेऊया या सगळ्या संदर्भात अधिक आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, एकीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्लीत सुरूच आहे, दुसरीकडे ही शंभू बॉर्डर आपण पाहतोय ज्या ठिकाणी आता हे सगळे शेतकरी दाखल झालेत। श्रुती, या सगळ्या शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत। खास करून ज्या पद्धतीनं अमेरिकेसोबत जे करार केलेला आहे त्या कराराचा परिणाम सगळ्यात जास्त शेतकऱ्यांवरती होणार आहे। त्याचा परिणाम सगळ्यात जास्त हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांवरती होऊ शकतो, अशा पद्धतीचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे। म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता की हा करार रद्द झाला पाहिजे, ही प्रमुख भूमिका होती। सोबतच शेतकऱ्यांच्या काही इतरही मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्यांचं निवेदन या आंदोलकांकडून खरं दिलं गेलेलं होतं सरकारला। पण सरकारनं त्या सगळ्यावरती कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे ते आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले आणि त्यानंतर हे सगळे आंदोलक देशाच्या राजधानीकडे निघाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। पण पंजाब आणि हरियाणाची बॉर्डर आहे, शंभू बॉर्डर, त्याच ठिकाणी पोलिसांकडून त्यांना अडवलं गेलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती बॅरिगेटिंग आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की कशा पद्धतीने बॅरिगेटिंग केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना पुढे कुठल्याही पद्धतीनं पोलिसांकडून येऊ दिलं जात नाहीये। बस असतील किंवा इतर वाहनांमधून शेतकरी लांबच्या लांब रांगा शेतकऱ्यांनी लावलेले आहेत आणि ते सगळे शेतकरी आता निघालेले होते। आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोठे जथ्थेच्या जथ्थे खरं तर दिल्लीकडे निघालेले होते। एकीकडे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची घोषणा आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती या शेतकऱ्यांना मात्र आता शंभू बॉर्डरवरती सरकारकडून अडवल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। शेतकरी मात्र आंदोलनावरती ठाम आहेत, ते मात्र दिल्लीकडे जाण्यावर ते आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळते। बघावं लागणार आहे सरकारकडनं त्या पोलिसांकडून त्या आंदोलकांना पुढे सोडलं जातं का किंवा तिथेच अडवल्याच्या नंतर आंदोलकांची नेमकी पुढची भूमिका काय होते हे आता सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच प्रमोद, म्हणजे आजचा दिवस हा सरकारसाठी दुहेरी आव्हानाचा असेल। एकीकडे अभिजित दिपके यांचं म्हणणं आता आपण ऐकलं, दुसरीकडे हे सगळे शेतकरी शंभू बॉर्डरवर जमलेले आहेत। दोन ठिकाणी दोन आंदोलनं असतील, मात्र एकाच वेळेला जिथे आता संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे अशाच वेळेला या दोन्ही गोष्टींचा आणि या दोन्ही आव्हानांचा सामना सरकारला करावा लागणार आहे।